बातमी आहे पाकिस्तानातून। पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण झाली आहे। स्वात नदीला आलेल्या पुरामुळे अख्खं कुटुंबच वाहून गेलंय। पख्तूनख्वा भागात पर्यटनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 18 जण वाहून गेलेत। यापैकी 4 जणांचे मृतदेह सापडलेत। स्वात नदी पात्रातील खडकांवर बसण्यासाठी हे पर्यटक गेले होते, मात्र नदीला आलेल्या पुरामुळे हे पर्यटक वाहून गेले असून त्यांचा आता शोध सुरू आहे। ब्राझीलच्या परानामध्ये एक भीषण अपघात झाला। इथल्या एका महामार्गावर 2 ट्रक समोरासमोर येऊन धडकले। या दोन्ही ट्रकच्या धडकेनंतर एक मोठा स्फोट झाला। दोन्ही ट्रकमध्ये ज्वलनशील पदार्थ होते, त्यामुळे हा भीषण स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। एका ट्रकमध्ये डांबर आणि दुसऱ्या ट्रकमध्ये पेट्रोल होतं। अपघातानंतर काही तासांसाठी PR-092 हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। चीननं मच्छर एवढा ड्रोन विकसित केलाय। चीननं त्यांच्या मिलिटरी ऑपरेशन्ससाठी मच्छरच्या आकाराचा ड्रोन तयार केलाय। शत्रूला सहजपणे चकवा देणं शक्य होईल असा हा मच्छर ड्रोन बनवण्यात आलाय। हा ड्रोन चीनच्या हुनान प्रांतातील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीनं विकसित केलाय। भारतासाठी बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरलाय, कारण भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावले। स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून त्यांनी झेप घेतली। एक्सिओम मिशन 4चं प्रक्षेपण दुपारी 12:01 नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून करण्यात आलं। शुभांशु शुक्ला त्यांच्या 3 सहकाऱ्यांसह मिशनसाठी रवाना झालेत। हा क्षण पाहताना त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते। पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा झालाय। लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य असलेल्या शौकतचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय। त्याचा मृत्यू कसा झाला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। शौकत लष्करचा टॉप कमांडर अब्दुल रहमान नक्कीचा खूप जवळचा सहकारी मानला जात होता। मुरिदकमधल्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात शौकत दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।